मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आज दिवसभरातली सर्वात मोठी आणि तितकीच दुर्दैवी बातमी ती म्हणजे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं भीषण अपघातात निधन झालंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मेटे यांच्या गाडीला अज्ञात वाहनानं धडक दिली आणि मेटेंचा मृत्यू झाला। पहाटे 5 वाजता हा अपघात घडला। मेटेंना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। मेटेंचं पार्थिव आता त्यांच्या वडाळा इथल्या भक्ती पार्क इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। सकाळपासून अनेक राजकीय नेत्यांनी आणि शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी मेटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली। मेटेंच्या पार्थिवावर उद्या दुपारी 3:30 वाजता बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपला प्रतिनिधी विशाल पाटील आहे। सध्या विशाल वडाळा इथल्या मेटे यांच्या निवासस्थाना बाहेरून आपल्याला माहिती देतोय। विशाल, शोकाकुल वातावरण तर आहेच आणि आता काही वेळ विनायक मेटे यांचं जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं गेलेलं आहे। विशाल, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच अजिंक्य, विनायक मेटे यांचं पार्थिव आता त्यांच्या निवासस्थानातून इमारतीच्या खालती आणलं जातं। आपण दृश्यांमध्ये जर पाहायला गेलं तर आत्ताच त्यांचं पार्थिव जे आहे हे या इमारतीच्या खाली आणलं जात आहे, कारण का सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती। त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी विनायक मेटे यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमल्यामुळे आता विनायक मेटे यांचं पार्थिव जे आहे हे त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडून आता जी इमारत आहे या इमारतीच्या खालती अंत्यदर्शनाची एक तयारी करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी आता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि साधारणतः एक अर्धा तास त्यांचं पार्थिव जे ते या ठिकाणी असणार आहे। साधारणतः एक 4:30 ते 5च्या दरम्यान विनायक मेटे यांचं पार्थिव बीडच्या दिशेने रवाना होईल आणि उद्या दुपारी 3:30 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये विनायक मेटे यांचं पार्थिव जे आहे हे आता अंत्यदर्शनासाठी त्यांच्या इमारतीच्या खालती ठेवण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच या ठिकाणी सर्वच पक्षीय राजकीय नेत्यांच्या अंत्यदर्शनासाठी जे ही गर्दी होती। अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी विनायक मेटे यांना अखेरचा निरोप जे आहेत हे देण्यासाठी आले होते। त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक जण आले होते। मात्र ज्या पद्धतीनं विनायक मेटे यांचा मराठा आरक्षणासाठी, खास करून मराठा समाजासाठी जो लढा आहे तो लढा पाहता मोठ्या प्रमाणात अनेक संघटनांचे नेते असतील, संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर विनायक मेटे यांचे नातेवाईक सुद्धा जे मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये राहायला होते ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि एक अर्धा तास विनायक मेटे यांचं पार्थिव जे हे अंत्यदर्शनासाठी त्यांच्या इमारतीच्या ह्या खाली ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर विनायक मेटे यांचं पार्थिव बीडच्या दिशेने जे हे रवाना होणार आहे। आपण बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये शोकाकुल असं वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे। सकाळपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळत होती आणि आत्ताची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर अजिंक्य, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत हे स्वतःच्या लाडक्या नेत्याला अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात अनेक कार्यकर्त्यांना त्यांचे अश्रू जे आहेत हे अनावर होत आहेत, कारण का हा कुठेतरी विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठा धक्का आहे। अशा पद्धतीनं अकाली एक्झिट जी आहे ही विनायक मेटेंची या अपघाताच्या माध्यमातून झाली आणि अनेकांना त्याचं दुःख जे हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि लाडक्या नेत्याचं अंतिम दर्शन जे हे कार्यकर्ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे साधारणतः एक अर्धा तास या ठिकाणी विनायक मेटे यांचं पार्थिव जे हे या त्यांच्या इमारतीच्या खालती असेल आणि त्यानंतर विनायक मेटे यांचं पार्थिव अंतिम संस्कारासाठी जे आहे हे बीडच्या दिशेनं रवाना होईल आणि उद्या त्यांच्यावरती जी विनायक मेटेची कर्मभूमी आणि जन्मभूमी म्हणून ओळखली जाते ते बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार जे आहेत ते दुपारी 3:30 वाजता केले जातील, अशा पद्धतीची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहे। आणि
आणि या ठिकाणी जर आत्ता आपण पाहायला गेलं तर आपण काही कार्यकर्त्यांशी सुद्धा अजिंक्य बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत. आपण बघू शकतो की अंतिम दर्शन घेऊन अनेक कार्यकर्ते जे आहेत. तुम्ही विनायक मेटे यांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहात. काय भावना आहेत, काय आठवणी आहेत? साहेबांच्या आठवणी एवढ्या आहेत की व्यक्त करू शकत नाही. आम्ही तर एवढं जीवापार त्यांच्यावर प्रेम करत होतो, पण आज अचानक हा मोठा आघात झालेला आहे. आम्ही भरपूर भाविक आहे आणि त्यांना काही शब्दच नाहीत बोलण्याच्या ह्याच्यामध्ये. शेवटची कधी भेट झाली होती तुमची किंवा काय आठवणी आहेत मेटे साहेबांच्या बाबतीत? आत्ताच त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा केला होता दादरला. तर चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं. देवेंद्र फडणवीस जे आलेले, आपले हे आलेले आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या. त्यांना मंत्रिपद देखील देणार होते आता या नवीन सरकारमध्ये, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे सहकारी पण त्यांची खूप पाठराखण करायचे आणि एक गरीब लोकांचा नेता गेला. गरिबांना खूप हळहळ व्यक्त होते. आज बीड जिल्हा पोरका झालेला आहे असं मी म्हणेन. तुमच्या काय भावना आहेत? एक बीडसारख्या ग्रामीण भागातून मुंबईसारख्या ठिकाणी येऊन सुरुवातीला त्यांनी हमालीपर्यंत कलर काम वगैरे आपण या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहत होतो. शोकाकुल असे हे सगळे कार्यकर्ते झालेले आहेत आणि विनायक मेटे यांचं जे पार्थिव आहे ते त्यांच्या वडाळा इथल्या निवासस्थानाच्या तळमजल्यावर आता आणण्यात आलेलं आहे, जिथं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक लोक सध्या गर्दी करतायत. विनायक मेटे यांचं पार्थिव आज संध्याकाळी बीडला नेलं जाणार आहे. उद्या शिवसंग्राम भवनमध्ये त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठीची वेळ देखील ठरवण्यात आलेली आहे. सकाळी 12 ते 2 दरम्यान त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येऊ शकणार आहे. तर दुपारी 3:30च्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विनायक मेटे यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातनं कार्यकर्ते येण्याचा अंदाज देखील आहे. बीड इथल्या विनायक मेटे यांच्या निवासस्थानाबाहेरून आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. सुरेश, खरं तर बीडमधलं वातावरण शोकाकुल आहेच, कारण विनायक मेटे आता आपल्यात नाही आहेत आणि त्यांचे कार्यकर्त्यांना आता दुःख अनावर होत आहे, अश्रू अनावर होत आहेत. सुरेश, काय नेमकी बीडमधली स्थिती? सकाळपासूनच ज्यावेळेस ही बातमी मिळाली तेव्हापासूनच बीडमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये दुःखवटा साजरा केला जातो. त्यात काही ठिकाणी तर शहरची शहर बंद ठेवून दुःखवटा साजरा केला जातोय. आता मी घराच्या समोर आहे, तर आता विनायक मेटे यांच्या आईंना माहीत झालेलं आहे. म्हणजे आतापर्यंत सकाळपासून त्यांना सांगितलं गेलं नव्हतं, मात्र आता त्यांना माहीत झाल्यानंतर अक्षरशः त्यांनी टाहो फोडलाय. आणि विशेष म्हणजे विनायक मेटे यांनी कालच त्यांची भेटही घेतली होती. भेट घेऊन परत ते मुंबईला रात्री गेलेले होते. त्यामुळं हे जे सगळं दुःखाचं जे वातावरण आहे, या दुःखाच्या वातावरणामध्ये आईचा आक्रोश खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या आठवणी आणि विनायक मेटेंचं जीवन जर पाहिलं तर एका सामान्य शेतकरी कुटुंबातून, मोलमजुरी करणाऱ्या शेतकरी कुटुंबातून इथपर्यंत पोहोचणं, त्यात मुंबईला गेल्यानंतर स्वतः वॉचमनची नोकरी करण्यापासून, भाजी विकण्यापासून त्यांचा संघर्ष सुरू होता. आणि एवढ्या संघर्षातून एवढी लोक गोळा केली. मराठा आरक्षणासंदर्भातला खूप मोठा लढा त्यांना दिला, मराठा आरक्षण मिळावं यासाठी. त्याचबरोबर शिवस्मारकाचा विषय असेल, ऊसतोड मजुरांचा विषय असेल, म्हणजे सामान्यांशी नाळ जोडली गेली होती. आणि गेल्या राजकीय कारकिर्दीमध्ये जवळपास 20 ते 25 वर्षापासून आमदार असताना प्रत्येक पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता नेता असेल त्याच्याशी असलेली जी काही त्यांचे घनिष्ठ संबंध होते ते देखील आता यामधून पाहायला मिळतात. आणि बीड जिल्ह्याचे जेवढे नेते आहेत, स्थानिक आमदार आहेत, त्यांनी देखील आज येऊन विनायक मेटे यांचा साहेब यांचा उद्या ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहे त्या अंत्यसंस्काराची जी जागा आहे त्या ठिकाणची सर्व तयारी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक येणार असल्या कारणाने पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी केलाय. येण्या जाण्यासाठी व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ती देखील केली गेली. मात्र कुटुंबाचा विचार केला तर या दुःखामधून सावरणं ही मात्र खूपच मोठी गोष्ट झाली. आईने देखील तिचा आक्रोश मांडलेला आहे की लहान वयामध्ये असताना देखील त्याला विनायक मेटे साहेबांना ज्या सुविधा आल्या नाहीत, त्याचबरोबर परिस्थिती असताना कधी कधी जेवण नाही करता निघून गेलेली, ही सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणीचा उजाळा आई आक्रोश करताना हे करते. विशेष म्हणजे त्यांच्या घरातला प्रत्येक नातेवाईक
म्हणजे मेटे साहेब हे आधार होते, एवढंच नाही तर वडिलाच्या भूमिकेमधून होते, हे देखील त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये देखील आता पाणी आलेले आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच्या अश्रू अनावर होत आहे. म्हणजे नेमकं आपल्यातला एक माणूस होऊन गेला. म्हणजे अगदी खरं यामुळं सुरेश, आपण इथला जसं सांगितलं कार्यकर्ता- तसं आणि राज्यातल्या प्रत्येक शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सध्या हीच भावना आहे. त्यांचा नेता आता त्यांच्यात नाहीये आणि त्यांना अक्षरशः शोक दुःख अनावर झालेला आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया. एक कर्मठ कार्यकर्ता, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व मराठा समाजाच्या प्रश्नासाठी लढणारा लढवय्या नेता आता आमच्यात राहिला नाही. अचानकपणे श्री विनायक मेटे हे आमच्यातून निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी त्यांचं कार्य हे निश्चितपणे गौरवास्पद, कौतुकास्पद आहे. सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची, खुर्चीपेक्षा सामान्य जनतेचे प्रश्न महत्त्वाचे, या भावनेने त्यांनी काम केलं. जेव्हा प्रसंग आला तेव्हा विधान परिषदेचा राजीनामाही देण्यामध्ये ते कुठं मागे राहिले नाही. या अनुषंगाने या गोष्टींवर नक्कीच प्रकाशझोत टाकला पाहिजे, कारण हायवेवर त्या ठिकाणी व्यवस्था असण्याची आवश्यकता आहे. अर्ध्या एक तासाच्या अंतरावर ॲम्ब्युलन्स असेल, अपघातासंदर्भातल्या सर्व व्यवस्था राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः या सर्व विषयाची गंभीर दखल घेतलेली आहे. यांनी येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात निश्चितच सरकार म्हणून ठोस कार्यवाही केली जाईल. नवीन सरकार आलं ना तेव्हा त्यांची कुठलीच प्रतिक्रिया नाही आली. तुम्ही पाहिलं पाहिजे की चांगली वाईट काहीच प्रतिक्रिया नाही आली. ते गंभीर वाटतं हे सगळं प्रकरण. म्हणून मी पहिल्यांदा त्यांची या संदर्भात चौकशीची मागणी करतो आणि ती चौकशी अतिशय गंभीर स्तरावर व्हायला हवी. कोणी त्यांना रात्री बोलावलं, काय झालं, त्याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे. कारण या सरकारबद्दल त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. मराठा आरक्षणाचा विषय होताच. दरम्यान आत्ता मी तिथंच गेलो होतो. खरं तर वाटेतच कळलं की ॲम्ब्युलन्स इंजेक्शन नाही आहे, म्हणून मग बेलापूरवरनं मी परत फिरलो आणि पाठोपाठ आलो. एक विषयाशी त्याने मराठा आरक्षणात या विषयाशी स्वतःला जे वाहून घेतलं होतं त्या शेवटपर्यंत आजची सुद्धा मराठा आरक्षणाचीच बैठक होती आणि त्या बैठकीसाठीच ते येत होते. दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने तसा या मराठा चळवळीतला हा अतिशय काळा दिवस म्हणायला लागेल. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करतच आहे. विनायक मेटे यांच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधणारा आधारवड हरपल्याची भावना कुटुंबियांकडनं व्यक्त होतीये. देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस, आता काय करू, असं म्हणत विनायक मेटे यांच्या आईनी एकच हंबरडा फोडला. त्यांच्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही आपले अश्रू आवरले नाही. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानं अवघा महाराष्ट्र हळहळलाय, मात्र त्यांच्या कुटुंबाचं दुःख मोठं आहे. मुंबईतल्या बैठकीसाठी पहाटे लवकर जा, रात्री निघू नका, असं मेटे यांच्या कुटुंबियांनी त्यांना वारंवार सांगितलेलं होतं. पण उशीर होईल म्हणून ते रात्रीच निघाले आणि तीच भेट अखेरची ठरली. झाली होती तुमची आणि कालचा दिनक्रम कसा होता तुमचा? माझी काल रात्रीची 10 वाजताची शेवटची भेट आहे आणि काल सकाळी 9 वाजता घरातनं निघले. ते जेवण वगैरे केलं आणि निघले. बीडमध्ये मीटिंग होती. मीटिंग झाल्यानंतर ते गावी गेले. त्यांची आई, आमच्या सासूबाई या गावी असतात त्यांना भेटण्यासाठी. आणि मग तिथनं भेट करून मग ते आंबेजोगाईला गेले. आंबेजोगाईची मीटिंग करून ते एक 10 वाजेपर्यंत बीडला आले. बीडला 10 वाजता आल्यानंतर त्यांनी जेवण वगैरे घेतलं. ती शेवटची भेट होती आमची. आणि त्याच्यानंतर ते मग मुंबईला 11:30 वाजता निघले. काय सांगितलं होतं जाताना? जाताना एवढंच सांगितलं होतं की उद्या मराठा आरक्षणची मीटिंग आहे आणि मला त्या मीटिंगला जावंच लागेल. मग आम्ही सगळेच जण म्हटलो की उद्या सकाळी पहाटे निघा तुम्ही. तर ते म्हटले सकाळी पहाटे निघल्यानंतर नाही पोचणं व्हायचं, म्हणून मग ते संध्याकाळीच निघले 11:30 वाजता. साहेबांच्या काय आठवणी आहेत तर नेमकं ही घटना तुम्हाला कसा आघात आहे? साहेबांच्या आठवणी म्हणजे किती सांगाव्यात तर काय सांगाव्यात.
ह्या गोष्टीचं दुःख आहे की जो माणूस एखाद्याला देशासाठी काहीतरी करण्याची हेतूने काहीतरी करतो, आंदोलन करतो, त्यांचा मृत्यू अपघातात होतो. म्हणजे आज जर तुम्ही ते बघितलं असेल सगळे की आज अपघातात साहेबांचं जाणं ही हळहळ आहे. मी सगळ्यांना सरकारला हेच सांगेन की ह्याच्या मागचा सगळी शहानिशा व्हायला पाहिजे. कारण 1 तास कितीही झालं तरी ते आमदार आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारे लोक 1 तास तिथपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. ह्याची दुःख आहे की पोलीस सुद्धा 1 तासाने पोहोचलेत. म्हणजे ह्या गोष्टीच्या मागे नक्कीच शोध लावला पाहिजे की असं का. हायवेवर, एक्सप्रेसवर आपण हॉटेल आहेत प्रत्येक ठिकाणी, हॉस्पिटल का नाही आहेत, ट्रॉमा सेंटर्स का नाही की लगेच तत्काळ तिथे गोष्टी पोहोचू शकतात. मला हे कळलं नाही की ड्रायव्हरकडे वहिनींचा फोन नंबर नव्हता की त्यांना फोन करायला पाहिजे होता की बाबा मला नाही कोणी सापडत आहे, मी कुठे जाऊ. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत कुठेतरी वाटतंय की ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे होत्या. साहेब गेले खरे, पण मराठा आरक्षणासाठी मी एवढंच सांगेन की आज मराठा आरक्षणासाठी त्यांना श्रद्धांजली म्हणून मराठा आरक्षण व्हायला पाहिजे. पोहोचू शकली नाही. जवळपास 1 ते 1.5 तास ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विलंब झाला. त्या दृष्टीकडे कसं बघता, या कमतरता कशा पद्धतीनं भरून काढल्या पाहिजे? काढल्याच पाहिजे. आज आता सगळ्या गोष्टी सरकारला मी हेच सांगेन की ज्या आज नाही आता कित्येक जण अपघातात जातात, त्यांच्यापर्यंत पोचता लोक जाता म्हणजे एक तास 1.5 तास लागतोय. आज म्हणजे मी सकाळी जेव्हा ड्रायव्हरचा फोन कॉल ऐकला की त्यांनी सांगितलं मी फोन केला, कोणी उत्तर देत नव्हतं, कोणी काय म्हणत होतं, कोण विनायक मेटे, म्हणजे उत्तर समोरून अशी येत होती. म्हणजे दुःख या गोष्टीचं आहे की एखाद्या व्यक्ती कुठेही काही अपघात झाला तरी आपल्याला एखाद्या नेत्याची गरज पडते, त्यांना फोन करायला लागतं की मला जरा हॉस्पिटलमध्ये बेड करून द्या. असं का नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदोपदी आपल्यासाठी हॉस्पिटल, ट्रॉमा सेंटर का नाही आहेत. जिथे हॉटेल उभे आहेत तिथे जर छोटे मोठे रुग्ण. विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोल नाका इथला सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेला आहे. अपघातापूर्वीचं हे टोल नाक्याच्या इथलं सीसीटीव्ही फुटेज आहे. विनायक मेटे यांची गाडी या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतीये. अपघातापूर्वीचं हे फुटेज आहे. खालापूर टोल नाका क्रॉस करत असताना टोल नाक्यावरच्या एका सीसीटीव्हीवर ही दृश्य कैद झालेली आहेत. विनायक मेटे यांचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाती मृत्यू झाला. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या घटनास्थळी आता फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आहे. हा अपघात नेमका कसा घडला आणि यामागची कारणं शोधण्याचा तपास ही टीम करतेय आणि याच ठिकाणावरनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश धुडम यांनी. शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा ज्या ठिकाणी अपघात झालाय त्या ठिकाणी आता पोलीस यंत्रणेने पाऊल ठेवलेले आहे. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आलेली. फॉरेन्सिक आता टीम जी आहे ती पाहत आहे नेमका हा अपघात कशामुळे झाला आहे आणि या अपघाताचे जे कारण काय आहे त्याबद्दल आता हे संपूर्ण फॉरेन्सिक टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे. जर पाहायला गेलं तर आज पहाटे 5:30च्या दरम्यान हा अपघात इथे या ठिकाणी झाला होता. मात्र त्यांना ताबडतोब पनवेलच्या MGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान विनायक मेटे यांचा मृत्यू झालेला आहे. परंतु आता हे मृत्यू जरी अपघाताने झाला असेल मात्र यामागचं नेमकं कारण काय आहे त्याचा तपास आहे. हा आता फॉरेन्सिकची टीम आलेली आहे रायगड विभागाची. ती टीम आता या संपूर्ण घटनेची तपासणी करत आपल्याला दिसून येत आहे. गणेश धुडम, मावळ. आता इतर काही बातम्या आपण बघूया. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय राठोड पोहरादेवीमध्ये दाखल झाले. पोहरादेवीमध्ये संजय राठोड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. धर्म परिषदेसाठी ते पोहरादेवीमध्ये आलेले आहेत. इथं दाखल होताच त्यांनी सर्वात आधी जगदंबा देवीचं दर्शन घेतलंय.
विनंती करा. संजय राठोड यांनी यावेळेला जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं. यावेळेला त्यांच्या सोबत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. पोहरादेवीमध्ये दाखल होताच त्यांनी सर्वात आधी देवीचं दर्शन घेतलं आणि ढोल ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोषामध्ये राठोड यांचं स्वागत पोहरादेवीत करण्यात आलं. कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते. मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड हे पोहरादेवीमध्ये दाखल झालेले होते. आपण या दृश्यांमध्ये पाहिलं मोठ्या संख्येनं राठोड यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते. धर्म परिषदेसाठी ते खरं तर पोहरादेवीमध्ये आलेले आहेत. मात्र या अनुषंगानं मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच इथं दाखल झाले आणि त्यामुळे त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आज या मंत्रिपदाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न, सामाजिक प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील किंवा इतरही विकासाचे प्रश्न असतील, हे सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून आता या सर्व गोष्टीला मी महत्त्व देणार आहे. हा जो आरोपाचा विषय आहे तो आमच्यासाठी आता संपलेला आहे. आता धर्मगुरूंनी मला या ठिकाणी आदेश दिलेले आहे की त्या विषयावर आपण भाष्य करायचं नाही, याच्यानंतर कामाकडे लक्ष द्यायचं, अशा पद्धतीचा आदेश त्यांचा आहे. याच्यापुढे मी काम करणार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध शेअर बाजार उद्योजक राकेश झुंझुनवाला यांचं आज सकाळी निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. तब्येत बिघडल्यानंतर झुंझुनवाला यांना तातडीनं ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केलं गेलं. राकेश झुंझुनवाला हे अनेक व्याधींनी ग्रस्त होते. काही आठवडे आधीच त्यांना रुग्णालयातनं घरी आणण्यात आलेलं होतं. शेअर बाजारातल्या वेगवेगळ्या आडाख्यांसाठी, अंदाजांसाठी झुंझुनवाला मोठ्या प्रमाणावर